नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. उपवन तलावाच्या मी आता इथे आहे, उपवन तलावाच्या इथे. आणि ती शंकराची मूर्ती तुम्हाला दिसतीये का? अर्ध्यापेक्षा जास्त पाण्यात आहे. उपवन तलाव सध्या ओव्हरफ्लो आहे, पाणी रस्त्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे हा जो संपूर्ण उपवन तलावाचा हा जो संपूर्ण रोड आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे. प्रिकॉशनरी मेजर्स घेण्यात आलेले आहेत. ठाणे महापालिकेचे अधिकारी आपल्याला तिथे फील्डवर दिसत आहेत, पोलीस आपल्याला इथे फील्डवर दिसत आहेत, सगळं पोलीस प्रशासन. आणि हा जो रोड आहे, हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे इथून जर कोणी प्रवास करत असेल तर त्यांनी लक्षात घ्या की हा रस्ता जो आहे पुढे प्रचंड पाणी साठलेलं आहे. तलावाचं पाणी जे आहे ते रस्त्यावर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे. ठाणे महानगरपालिकेचं प्रशासन असेल, पोलीस प्रशासन जे आहे ते असेल, हे सगळे जण आता ऑन फील्ड आहेत आणि या सगळ्या गोष्टींचं नियोजन करताना आपल्याला दिसत आहेत. हा उपवनचा हा परिसर आहे. तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे. पाठीमागे याच्या दरवाजा आहेत ते उघडण्यात आलेले आहे आणि पाण्याचा निचरा जो आहे तो केला जातोय. हा सगळा उपवन तलाव आता ओव्हरफ्लो झालेला आहे आणि गाड्या बंद केलेल्या आहेत, रस्ता बंद केलेला आहे, रस्ता बंद केलेला आहे. त्यामुळे इथून जर प्रवास करत असाल तर विचार करा, इथून प्रवास करू नका, इथे या साईडला येऊ नका, कारण हा रस्ता पूर्णपणे बंद आहे. पुढे पाणी प्रचंड जे आहे ते साठलेलं आहे आणि तलावातून पाणी जे आहे ते आता रस्त्यावर आलेलं आहे. मी उपवन इथून लाईव्ह ही सगळी दृश्य जी आहेत ती तुम्हाला दाखवत आहे. पोलीस प्रशासन जे आहे ते रस्त्यावर आहे. थोड्या वेळात मी ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनचे इथे आहेत त्या सगळ्यांशी जे आहे ते बोलणार आहे. तर तुम्ही समोर इथे पाहिलं तर प्रचंड पाणी जे आहे ते भरलेलं आहे. रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहे. त्याचं कारण हे आहे, हे बघा, आता मी तिथून उपवनचा घाट जो आहे, सुंदर असा उपवनचा घाट जो बनारसच्या धर्तीवर बनवण्यात आलेला आहे, तिथून मी सुरुवात केलेली आहे. आणि आता ही सगळी परिस्थिती लाईव्ह तुम्ही बघताय. बघा, इथून तुम्हाला प्रॉपर दिसेल, म्हणजे थोडासा पुढे जातो मी या साईडला, म्हणजे तुम्हाला दिसेल. हे बघ, हे पण जरा दाखव. हे बघा, उपवन तलाव ओव्हरफ्लो आहे, पाणी रस्त्यावर आलेलं आहे. त्यामुळे हा सगळा जो आहे तो रोड जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. बघा, हे बघा, पाहिलं? लाईव्ह अपडेट ठाणे लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही देतोय. त्यामुळे इथून जर प्रवास करत असाल तर इथून प्रवास करू नका. ठाणे महापालिका प्रशासन आणि सगळेजण जे आहेत ते रस्त्यावर आहेत, नियोजन करतायत या सगळ्या गोष्टींचं. ही सगळी परिस्थिती तुम्ही पाहताय, लाईव्ह दृश्य पाहताय. हा सगळा तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे उपवनचा. हा मनीष, हा हा थांबा थांबा थांबा, आलो आलो. महापालिकावाले, हा हा बरोबर.
ही सगळी लाईव्ह दृश्य जी आहे ती तुम्ही पाहताय. माझा सहकारी रुद्र माझ्यासोबत आहे. रुद्र, दाखव हा सगळा उपवन तलाव जो आहे तो आता ओव्हरफ्लो झालाय. बाहेर आले रस्त्यावरती पाणी, त्यामुळे हा रोड अख्खा बंद करण्यात आला आहे. विक्रमी असा पाऊस जो आहे तो झालेला आहे या ठाण्यामध्ये. आणि ही आता उपवनची परिस्थिती आहे. मगासपासून बऱ्याच वेळापासून पोलीस जे आहेत ते रस्त्यावर आहेत, ऑनफिल्ड आहेत. ठाणे महापालिकेचं प्रशासन ऑनफिल्ड आहे. हा सगळा रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे या रोडनी जर तुम्ही प्रवास करत असाल तर सांभाळून. हा रोड जो आहे तो अख्खा हा उपवनचा रोड आहे जो बंद करण्यात आलेला आहे. एक प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून हा सगळा रोड जो आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे. अख्खा तलाव ओव्हरफ्लो आहे. हा संपूर्ण रोड उपवनचा जो आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे. पुढे घेतो ना बघा, इथे बॅरिकेडिंग टाकण्यात आलेली आहे. इथूनच हा रोड बंद आहे. बॅरिकेडिंग जी आहे ती आता लावण्यात आलेली आहे. आणि हा रोड जो आहे हा संपूर्ण रोड जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. हाँ सीनियर बोलते पोलीस प्रशासन असेल. हाँ ए गणेश याच्यावर हे लगे काही दिसत नाही. माझ्यासोबत वाकचौरे साहेब आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे. सर
तुम्ही रोड आता बंद केलाय वाहतुकीसाठी पूर्ण, काय परिस्थिती आहे उपवनची? नाही, रोड बंद केला असं नाही, आपण लोकांना त्रास होऊ नये, पाणी थोडंसं त्या रस्त्यावर आलेलं आहे, त्यातून जाताना कोणाला काही इजा होऊ नये किंवा धोका होऊ नये कोणाला, यासाठी आपण काळजी घेण्यासाठी या गोष्टी केलेल्या आहेत. किती वेळ लागेल तसं सांगता येत नाही. पावसाची तीव्रता जास्त आहे. महानगरपालिकेचे, आपल्या ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त साहेब आहेत, त्यानंतर त्यांची सगळी यंत्रणा आहे, माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत, सगळे पोलीस आहेत. पाऊस थोडासा पडत असल्यामुळे सगळं पाणी वरचं टेकड्यावरचं आपल्याला गोळा होऊन इथं उपवन तलावात येतं, तर रस्त्यावरनं जाताना लोकांना इजा होऊ नये किंवा त्यांना त्रास होऊ नये यासाठी आपण ही काळजी घेतोय. तायडे साहेब माझ्यासोबत आहेत. सर, एक चॅलेंजिंग परिस्थिती आता ठाणे महानगरपालिकेसाठी देखील, सगळं आता हा रोड बंद केला आहे, पाणी तलावाचं सगळं रोडवर आलेलं आहे, काय एकंदर परिस्थिती, किती वेळ लागेल सगळं पूर्ववत व्हायला? सर, पूर्ववत व्हायला पावसाची तीव्रता लक्षात घेता जसं पाऊस कमी होईल तसं तीव्रताची कमी होईल, परंतु त्या दृष्टिकोनातून स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आम्ही सज्ज आहोत आणि आतापर्यंत लोकांना फक्त त्यांचे प्राथमिक उपाययोजना त्यांच्या हे करण्यासाठी आम्ही प्रिकॉशन घेतलेले आहे. रोड बंद केलेला आम्ही तात्पुरता, पावसाचा प्रमाण कमी झालं ही सुविधा देखील सुरळीत करण्यात येईल. आपल्यासोबत दायडे साहेब होते, वाघचौरे साहेब आहेत, पोलीस प्रशासन आणि ठाणे महानगरपालिका प्रशासन दोघे जण हातात हात घालून मिळून या सगळ्या परिस्थितीवर, म्हणजे अतिवृष्टी ही झालेली आहे, काही ठिकाणी पूर परिस्थिती सारखी देखील परिस्थिती आहे, आणि या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा जो आहे तो प्रयत्न करतात. हा जो उपवन तलाव जर आपण पाहिला तो हा ओव्हरफ्लो झालेला आहे. ही बा, ही लाईव्ह दृश्य उपवन तलावाची, ओव्हरफ्लो झालेला आहे हा पूर्ण उपवन तलाव. त्यामुळे एक प्रिकॉशनरी मेजर्स, पाणी काढण्याचं काम सुरू आहे आणि बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. हा रोड जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. रोड अभिषेक याच्यासोबत का नाही, पण फक्त दाखव. इकडे ना, इकडे बोलवलं. फाउंटन वाला है, फाउंटन वाला कला सोडा, फाउंटन वाला है तो आपला साइड वर इकडे लावू दे, इकडे इथे लावू दे. चॅनल माहिती आहे, व्हिडिओ इंस्टा वर आहे, सोशल मीडिया वर, फेसबुक वर आहे. चला आधी हा उपवनचा जो आहे तो रोड पूर्णपणे बंद केलेला आहे, त्यामुळे इथे
आत्ता प्रवेश नाहीये, त्यामुळे ठाणेकरांनी आणि बाहेरून जर कोणी येत असेल तर इथे आत्ता सध्या येऊ नका. रोड बंद आहे, इथे बसायला जागा नाहीये, पूर्ण भरलेलं आहे, पाणी बाहेर आलेलं आहे. त्यामुळे आज उपवनला येणं टाळायचं, यायचंच नाहीये उपवनला, असं आवाहन देखील आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून करतोय. पाणी जे आहे, उपवन तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे, पाणी रस्त्यावर आलेलं आहे. ठाणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन जे आहे ते हाताला हात घालून काम करतात आणि ही जी संपूर्ण परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतायत. आपण फक्त एक गोष्ट करायची आता की या भागात यायचं नाहीये, या रोडवर सध्या यायचं नाहीये, कारण पाणी जे आहे ते बाहेर आलेलं आहे आणि आपण प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळण्यासाठी आता ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.